यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ HUM 101 पुस्तक क्रमांक आहे 1 मानव विद्या व ललित कलांचा परिचय। याच्यामधील आपला हा व्हिडिओ आहे नंबर 3। आता यामध्ये आपण पाहणार आहोत कला व्यवहार। आतापर्यंत आपण कला म्हणजे काय, ललित कलाचे स्वरूप, त्याचे वर्गीकरण याचा सर्व आपण विचार केला। कला किंवा कलाकृती हे दोन्ही एकच आहे। कलाकारापासून आस्वादाकडे होणाऱ्या ज्या मानवी व्यवहाराचा भाग म्हणून याला आपण काय करतो, ओळखतो, त्या मानवी व्यवहाराला कला व्यवहार किंवा कला व्यापार म्हटले जाते। चित्रकार चित्र काढतो तेव्हा त्याला निर्मितीचा आनंद मिळतो, पण कला व्यवहार इथे थांबत नाही। हे चित्रकार एखाद्या चित्ररसिकाला दाखवतो किंवा एखाद्या प्रदर्शनात तो मांडतो तेव्हा रसिक त्याचा आस्वाद घेतात, त्याची दाद देतात, खूप सुंदर, हे चित्र तुम्ही किती उत्तम काढलेले आहे, हे जेव्हा म्हणतात तेव्हाच हा कला व्यवहार काय होतो, पूर्ण होतो। कला व्यवहार म्हणजे कलाकाराकडून रसिकांपर्यंत होणारे कलेचे संप्रेरक असते। कलेचा अभ्यास व्यापक संदर्भात करायचा तर ही कला व्यवहारापासून अलग काढून चालणार नाही, तर कला व्यवहाराचा एक घटक म्हणूनही तिचा विचार करावा लागेल। ते असे म्हटले तर कला व्यवहाराचे प्रमुख 3 घटक आहेत: कलाकार, कला किंवा कलाकृती आणि आस्वादक। आता आपण एक एक घटकाचा काय करूया, याच्यामध्ये अभ्यास करूया। कला निर्मिती म्हणजे सौंदर्य निर्मिती आणि ती निर्माण करतो तो कलाकार। कधी कधी कलाकार स्वांत सुखाय कला निर्मिती करतो, परंतु बऱ्याचदा तो कलेच्या माध्यमातून आपले अनुभव, भावभावना, विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। कला निर्मिती ही आस्वादकासोबत आल्यानंतर त्यातून ती संवाद निर्माण होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने कला व्यवहार पूर्ण झाला असे मानावे लागते। त्या संवादातून कलाकाराला कला निर्मितीपेक्षा एक वेगळा प्रकारचा समाधानही मिळत असतो। कलाकाराकडे सामान्य माणसापेक्षा अधिक सूक्ष्म, तीव्र आणि संवेदशक्ती असते, सौंदर्याचा शोध घेणारी दृष्टी असते त्यांच्याकडे असते आणि तिला प्रतिभा असे म्हणतात। प्राचीन भारतीय साहित्यशास्त्र प्रतिमेचे 2 प्रकार केलेले आहेत: कारयित्री प्रतिभा आणि भावयित्री प्रतिभा। कलाकाराजवळ सौंदर्य निर्मिती करण्यासाठी उपयोगी पडणारी जी प्रतिभा असते तिला कारयित्री प्रतिभा असे म्हटले आहे। या उलट त्या सौंदर्याचे आकलन करून घेण्यासाठी आस्वादकाजवळ जी प्रतिभाशक्ती असते तिला भावयित्री प्रतिभा असे म्हणतात। कलाकाराकडे असलेल्या प्रतिभा व विशेष गोष्टींमुळे समाजात त्याला एक वेगळे स्थान प्राप्त झालेले दिसते। सॉक्रेटिस, प्लेटो या ग्रीक विचारवंतांनी तर काव्यकलेच्या संदर्भात कलाकारातील प्रतिभाशक्तीस दैवी देणगी असे म्हटले आहे। प्रतिभेच्या प्रभावी अभिव्यक्तींसाठी काही नियम, संकेत याचे ज्ञान कलाकारास असण्याची गरज असते। उदाहरणार्थ, व्यक्तीचे चित्र काढायचे असल्यास शरीर शास्त्राची माहिती हवी, विशिष्ट भाव व्यक्ती करावयाचे असतील तर त्या रंगांचा वापर करायला हवा, याविषयीचे नियम किंवा संकेत हे माहीत असायला हवे। प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारांच्या मते कलाकार हा बहुशुश्रुत असणे आवश्यक आहे। तो स्वतः परिपक्व असायला हवा, त्याला समाजातील रूढी परंपरा त्याचे ज्ञान असायला हवे। त्याचप्रमाणे समाज मनाची अभिरुची लक्षात घेऊन त्याने आपली मांडणी केली तरच तो लोकांपर्यंत पोहोचवेल, हेही लक्षात घ्यायला हवे। कलाकारांकडे सूक्ष्म आणि तीव्र अशी संवेदनशक्ती असते। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा गुण असतो ते म्हणजे सदृश्यता। या सदृश्यतेमुळे एखादी स्वतः अनुभव न घेतलेली गोष्ट सुद्धा अगदी हुबेहूब व प्रभावी कलाकारांकडून मांडली जाऊ शकते। उदाहरणार्थ, दलितांच्या वेदना साहित्यातून मांडण्यासाठी लेखक स्वतः दलित असण्याची गरज नसते, पण दलितांच्या अनुभवांशी मनाने एकरूप होण्याची क्षमता मात्र त्याच्यात असायला लागते। त्यामुळे कलाकार आपल्या मनाचा व सामर्थ्याने सर्व प्रकारचे अनुभव आत्मसात करू शकतो। या कलाकाराला सृष्टीतील कोणताही विषय वर्ज्य नसतो। कलाकार नेहमी वास्तव जगाचे, इतिहासाचे चित्रण करतो असे नाही, तर वास्तवावर आधारित काल्पनिक रचनाही तो निर्माण करतो। काही वेळा पूर्णतः काल्पनिक आणि संपूर्ण आदर्शवादी चित्रही तो निर्माण करतो। सामाजिक रसस्थितीवर, समस्येवर भाष्य करण्यासाठीही तो प्रयत्न करतो, त्या समस्येची मांडणी बदलतो।
काही उपयोजनासाठी सुचवितो, परंतु त्याच्या या भाष्याने अथवा उपायाने सदस्यांचे निराकरण होईलच असा दावा तो करत नाही. काही वेळा तो केवळ तटस्थ भूमिका घेऊन समस्याग्रस्त वास्तवाचे चित्रण करतो. कलाकृती. आतापर्यंत आपण कला व्यवहारातील पहिल्या घटकांचा म्हणजे कलाकाराचा विचार केला. आता दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाचा म्हणजे कलाकृतीचा विचार करू. कलेची व्याख्या व वर्गीकरण यांचा विचार आपण पूर्वी केलाच आहे, पण आता कला व्यापाराचा मध्यवर्ती भाग म्हणून कलाकृतीचा अधिक खोलात विचार करायचा आहे. एका बाजूने कलाकृती ही कलाकाराने निर्माण केलेली असते, दुसऱ्या बाजूने कलाकृती ही आस्वादकाच्या कलात्मक अनुभवाचा विषय असते. प्रथम आपल्याला निर्मात्याच्या मते कलाकाराच्या बाजूने कलेचा विचार करायचा आहे. कलाकार कलेची निर्मिती करतो, त्याची काही निश्चित आणि प्रक्रिया सांगता येणे अवघड आहे. कलाचे स्वरूप, कलेसाठी वापरली जाणारी साधने, माध्यमे या साऱ्यांना प्रचंड वैविध्य आहे. तरीही या साऱ्यातून कलाकृतींच्या रचनेमागची काही सामान्य तत्वे शोधण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला आहे. कलाकृतीची काही रचना तत्वे अशी सांगितली आहेत. नंबर 1, कलाकृतीचा भौतिक अथवा वस्तुगत आधार. दुसरा, साधन, माध्यम, आकार आणि आशय. तिसरा, विषय आणि उद्देश्य. आणि चौथा आहे शैली. कलाकृतीचा भौतिक आधाराविषयी आपण बघूया. कला ही केवळ कल्पना आणि स्वप्नांवर नाही तर जाणीवपूर्वक केलेल्या ललित्यपूर्ण प्रकृती आहे. याचाच अर्थ तो वास्तव्य कोणत्या तरी भौतिक आधाराने असतो, अर्थात ती दिक् किंवा काल याने निबंध असते. दिक् आणि काल यांना जोडून जर काही भौतिक वस्तू अस्तित्वात येणार नाही. आपल्या अमूर्त अशा कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी भौतिक वास्तवांचा आधार घ्यावा लागतो, नाहीतर तो अनुभवताचीच विषय असा राहून जाईल. म्हणून कलेचा संबंध दिक् कालाशी अनिवार्यपणे असतो. तसेच भौतिक आधाराशिवाय कलेचा विचार करता येणार नाही. शिल्पकला, चित्रकला या कला मूर्त अशा कलावस्तूंच्या स्वरूपात आपल्या समोर प्रगट होतात, पण नृत्य, संगीत या कलांचे स्वरूप भौतिक वस्तू असे नाही. त्याचे कारण म्हणजे त्या प्रयोगशरण कला आहेत. आपण नृत्य पाहतो तेव्हा नृत्य नावाची वस्तू पाहत नसतो, तर ती एक प्रयोगरूप घटना पाहत असतो. पण अर्थात त्या घटना आपल्याला तरी त्यांच्या वस्तुरूप भौतिक आधार मानवी शरीर, रंगमंच, वाद्य अशा काही ना काही असतोच. या भौतिक आधारावर कलाकार जे काही निर्माण करतो, सादर करतो, तेही भौतिक मूर्त असे काहीतरी असते. मग तो वस्तुरूप असेल किंवा घटनारूप असेल, ते भौतिक किंवा मूर्त अशा अर्थाने असतो की ते ज्ञानेंद्रियांचा विषय होणारे असते. मग ते एका ज्ञानेंद्रियाने जाणवणारे असेल किंवा अधिक ज्ञानेंद्रियाने जाणवणारे असेल. अर्थात या मूर्त्यांच्या इंद्रिय अनुभवावर आस्वादकाला जे अर्थ उलगडत जाते किंवा जे सौंदर्य अनुभव येते तो अमूर्त असतो असं म्हणता येईल. कलाकाराच्या मनातल्या अमूर्त आशय आणि आस्वादकाला येणारी सौंदर्य अनुभव यांच्यामध्ये असणारी कलाकृती ही मात्र मूर्तच असावी लागते. साधन, माध्यम, आकार आणि आशय आता पाहूया. कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीला काही साधनाची तसेच माध्यमाची गरज असते. तसेच प्रत्येक कलाकृतीला काहीतरी आशय असतो आणि त्या आशयाला विशिष्ट आकार प्राप्त झालेला असतो. प्रथम साधने, माध्यम यांचा विचार आपण करूया. कला, माध्यम आणि साधन बघा. पहिले बघूया शिल्पकला. शिल्पकलाचे माध्यम काय काय असू शकते? दगड, लाकूड, धातू, माती इत्यादी. आणि त्यांचे साधन असू शकते छिन्नी, हातोडा इत्यादी. आता जर दुसरी कला आहे चित्रकला, त्याचं माध्यम आहे रेषा, आकार आणि पोत. त्यांचं साधन आहे ब्रश, रंग, कॅनव्हास इत्यादी. नृत्यकला, नृत्यकलाचे माध्यम असू शकते मुद्राभिनय आणि नंतर साधन म्हणजे शरीर असू शकतो. संगीत कलांच्या स्वरयंत्र आणि स्वर, साधन असेल वाद्य. नाट्यकला अभिनय असू शकतो, त्याचं माध्यम आणि साधन असेल नट, संहिता इत्यादी. साहित्य आहे अर्थपूर्ण शब्द,
तर ते साधन असेल लेखणी, कागद इत्यादी आपल्याकडे असायला हवे. कोणत्याही कलाकृतीबाबत आपण 2 प्रकारची विधाने करू शकतो. एक म्हणजे त्या कलाकृतीतून कलाकाराला काहीतरी सांगायची आहे, त्याचा त्या कलाकृतीतून काही सांगण्याचा हेतू असतो, त्या कलाकृतीचा आशय असतो. आणि दुसरा म्हणजे कलाकाराने त्याला जी व्यक्त करायचे होते ते एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे व्यक्त केले आहे. त्याच्याबरोबर असलेल्या कला माध्यमांची विशिष्ट प्रकारे मांडणी किंवा रचना करून त्याने आपला आशय व्यक्त केला आहे. त्याने तो आशय कशा प्रकारे व्यक्त केला आहे तो त्या कलाकृतीचा आकार किंवा घट यातून रूपबद्ध होईल. आशय आणि आकार हा फरक साहित्यिक कला, प्रतिकात्मक कलांमध्ये जितक्या स्पष्टपणे करता येतो तितक्या स्पष्टपणे शुद्ध किंवा एकेंद्रिय ग्राह्य कलांमध्ये करता येतोच असे नाही. उदाहरणार्थ शास्त्रीय संगीत गायक, वादकला काही सांगायचे असते, त्या कलाकाराचा काही आशय असतो असे म्हटले अवघड आहे. पण त्या कलेचा घटकावयव म्हणून सूर, ताल, राग या गोष्टी त्याला रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या असतात. फार तर म्हणता येईल थोडक्यात अशा शुद्ध कलांचा आशय म्हणजे त्या कलेच्या घटकावयांचा होतो. त्या पलीकडे जाऊन त्या कलांना आशय नसतो. पण कोणत्याही कलेला काही ना काही आकार हा असतोच असे म्हणता येते. कलेचा आशय आणि आकार कलेची अविभाज्यपणे निगडीत असतात. कलाकाराच्या प्रतिभेचेच ते आविष्कार असते. कला आकार मुळात तयार आहे आणि कलाकार त्यात आपला आशय भरतो असे आहे. आणि आकार ही आशयाची कलेची एक रचना आहे. उदाहरणार्थ संगीतकार भावनामय आशयाची अभिव्यक्ती करण्यासाठी स्वरांची विशिष्ट रचना आणि मांडणी करतो. भावनांच्या अनुरूप रागांची निवड करतो. आणि राग म्हणजे विशिष्ट स्वरांची रचना. ही राग गंभीर प्रकृतीचे असतात तर काही चंचल प्रकृतीचे. भावानुसार त्यांचा समर्पक उपयोग कलाकार करत असतो. भाव आणि राग यांच्या एकात्मकातून संगीत निर्मिती होते. कलाकृतीमधला पुढचा घटक आहे विषय आणि उद्देश. सर्वसाधारणपणे प्रत्येक कलाकृतीचा काहीतरी विषय असतो. कलाकृतीची बहुधा काहीतरी नाव दिलेले जाते, शीर्षक दिले जाते. यावरून ही गोष्ट सूचित होते. मग ती कथा, कादंबरी, कविता असेल, चित्रकृती असेल, शिल्पकृती असेल, नृत्य प्रयोग असेल किंवा नाटक असेल, यांचा शीर्षक त्यांना दिलेला जातो. कलाकृतीकडे कसे पाहावे याविषयी आस्वादकाचीही मनाची तयारी होते. अर्थातच याला काही अपवादही असतात. कलाकृतीतून काय सांगायचे आहे याविषयी आस्वादकाकडे पूर्ण ग्रहण दूषित असू नये असे वाटून कलाकार शीर्षक देण्याचे टाळतात. कलाकृतीकडे कलाकृती म्हणून पाहावे, अमुक विषयातील कलाकृतिकार म्हणून पाहू नये असे कलाकाराला वाटू शकते. काही वेळा कलाकृतीचा एकच असा विषय सांगण्यातही येत नाही, पण असे काही वेळेतच घडत जाते. कलाकृतीला सामान्यपणे काही ना काही विषय असतो हे आपण पाहिले. त्याचबरोबर प्रत्येक कला निर्मितीमागे कलाकाराचा आणि उद्देश असते असे दिसून येते. कला निर्मितीतून आनंद मिळविणे आणि आस्वादकाला सौंदर्य अनुभव मिळवून देतो व कलेचा साक्षात उद्देश मानता येईल. हा उद्देश नसेल तर कला व्यवहार होणारच नाही. याखेरीज कलेमागील अप्रत्यक्ष उद्दिष्टे मिळविलीच असू शकतात. काव्य निर्मितीच्या संदर्भात मम्मट नावाच्या संस्कृत साहित्यशास्त्रकाने असे उद्देशाची एक सूची दिली आहे. ते म्हणतात, काव्य यशासाठी किंवा कीर्तीसाठी रचले जाते, तर कधी पैशांसाठी, कधी व्यवहार ज्ञानासाठी, कधी धार्मिक करण्यासाठी, कधी प्रत्यक्ष आनंदाची प्राप्ती करण्यासाठी, तर कधी पत्नीच्या व्यवहार पद्धतीचे उपदेश देण्यासाठी. मम्मटाने काव्य प्रकाश हा ग्रंथ सांगितलेली ही उद्दिष्टे कलेच्या इतर प्रकारांना लागू पडतात. कला व कलाकृतीचा पुढचा घटक आहे शैली. कलेचा एक महत्त्वाचा घटक शैली आहे. तीच साधने, तेच माध्यम, तोच आशय, पण त्या आशयाची मांडणी वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. ही मांडणी करताना त्या कलाकाराची काही स्वभाव वैशिष्ट्ये, काही रीती वैशिष्ट्ये प्रगट होतात. त्या कलाकाराने वेगवेगळे विषय हाताळले, वेगळ्या आशयांची मांडणी केली
तर त्या कलाकाराची ठराविक वैशिष्ट्ये पुन्हा पुन्हा त्यांच्या विविध कलाकृतीतून प्रगट होत राहतात. ही त्या कलाकाराची शैली असे म्हणता येईल. उदाहरणार्थ नटसम्राट नाटकातील नटसम्राट ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा श्रीराम लागू, दत्ता भट आणि यशवंत दत्त, प्रभाकर पणशीकर अशा अनेक मातब्बर नाटककारांनी हाताळली, पण प्रत्येकाच्या मांडणीत वेगवेगळ्या दिसतात. त्याचे कारण प्रत्येकाच्या अभिनयाची शैली वेगळी होती. एखादा राग असेल किंवा गायक गातात, पण त्यांची मांडणी वेगवेगळी बनते, ती गानशैलीतील फरकांमुळे. काही वेळा कलाकाराची त्यातून कलेच्या प्रांतात अनेक घरांनी तयार होते, संप्रदाय तयार होतात. अशा वेळी कलाकाराची शैली ही त्या स्वातंत्र्य शैली न राहता त्याच्या घरांचे संप्रदायाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना त्याच संप्रदायाची त्यांना शैली असे म्हणतात. कला व्यवहारातील तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आस्वादक. कला व्यवहारातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आस्वादक होय. आस्वादक किंवा रसिकाशिवाय केलेली पूर्णत्व प्राप्त होत नाही. आस्वादकाने घेतलेला कलेचा अनुभव किंवा कलास्वाद यालाच रसास्वादही असे म्हटले जाते. कलेतून मिळणारी सौंदर्य अनुभूती हिलाच रस असे म्हणता येतील. आस्वादक कलेचा अनुभव घेतो व त्यातून रस म्हणजे सौंदर्य अनुभूती मिळवतो, म्हणूनच आस्वादकाला रसिकही असे म्हटले जाते. आस्वादकाचा अनुभव हा एक प्रकारचा रंगून जाण्याचा, रमण्याचा अनुभव असतो. कलाकाराच्या कला निर्मितीतून निर्माण झालेले सौंदर्य रसिकांकडून जेव्हा आस्वादकाकडे जाते तेव्हा कला व्यवहार पूर्णत्वास जातो. सौंदर्याचे अर्थपूर्ण आकलन म्हणजेच आस्वादन होय. कलाकारापासून जे कला व्यवहार सुरू होतो त्यातून कलाकार आस्वादकांना उद्देशून संप्रेषक करत असतो, संवाद साधत असतो. आस्वादकाने कलाकृतीचा आस्वाद घेतला म्हणजे त्या संप्रेरणांचा एक टप्पा पूर्ण झाला असे म्हणता येईल. कलाकाराने आस्वादाशी कलाकृतीद्वारा साधला व संपर्क करतो. अर्थात हा संपर्क नेहमीच प्रत्यक्ष किंवा भेट संपर्क असतो असा नाही. प्रयोगशरण कलेच्या कलाकाराला प्रत्येक वेळी कलेचा प्रयोग करावा लागतो. कलाकाराचा कलेमार्फत आस्वादकाशी थेट संपर्क होतो. आस्वादकाचेही त्या कलेमार्फत कलाकारांशी संप्रेषण होत असते, त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जातो. न प्रयोगशरण कलेच्या बाबतीत मात्र कलाकार तेव्हा उपस्थित नसतो, तो गृहीत धरावा लागतो. एखादी कला निर्माण झाली की निर्मात्याच्या तिच्याशी असलेला संबंध तो काय होतो, दुरावतो. आता आपण चौथा घटक बघूया, कलाकार आणि रसिक यांच्यामधील साम्य काय आहे. कलाकार आणि रसिक हे दोन वर्ग आपल्या ढोबळमानाने मनात असतात. ते कलाकार हा मुळात रसिक असाच असतो, म्हणजेच कलाकार मुळात रसिक असतो, परंतु तो रसिक कलाकार होऊ शकत नाही. काही वेळा कलाकार कला निर्मिती करताना तोकडे आस्वादकाच्या नजरेने पाहत असतो, तर कधी समीक्ष होऊन पाहत असतो. चित्र रेखाटताना वेगवेगळ्या दिशेने केलेले त्यांचे विचार चित्रकार प्रगट करत असतो. संभाव्य पातळीवर आस्वादक तेथे असतोच. कविता लिहून झाल्यावर कवी तो मनाशी गुणगुणून किंवा फेरबदल करतो, तेव्हा तो त्यावेळेस रसिक बनलेला असतो. या उलट रसिक जरी कलाकार होऊ शकत नसला तरी कलाकृती समजून घेण्याची रसिकता हा एक प्रतिभा त्याच्यामध्ये असते. भारतीय साहित्यशास्त्रकांनी रसिकांमधील प्रतिभा त्याला भावयित्री प्रतिभा असे म्हटले आहे आणि कार्ययित्री प्रतिभा ही कलाकारामध्ये असते. असे हे दोन प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. रसिकाने कलाकृतीचे नुसते वरवर निरीक्षण केले अपेक्षित नसते. कलाकाराला त्यातून काही मिळायचे असते, दाखवायचे असते, सुचवायचे असते, समजून घ्यायचे असते. कलाकारांनी हास्यसंवाद साधायचा असतो. त्याचबरोबर सदृश्यता रसिकांचा महत्त्वाचा गुण ठरतो. सदृश्यतेशिवाय चांगल्या आस्वादकांसाठी आस्वादकाकडे आणखीही काही गुण असावे लागतात. सामान्य ज्ञान, अनुभवाची समृद्धता, कलातंत्रांचे सामर्थ्य, मर्यादेचे भान या गुणांसाठी आस्वादक कलाकृतींचे मर्म समजू शकतो. आस्वादकाच्या ज्ञानानुभव किंवा अनुभवांच्या समृद्धतेनुसार रसिकात्मक
प्रमाणानुसार त्यांच्यातील साम्यिक आणि सांस्कृतिक संस्कारानुसार आस्वादकाचा दर्जा ठरतो. अगदी साध्या कलाकृती निर्मितीमध्ये उच्च प्रतीची रसनग्रहता असणे शक्य असते. आस्वादकाकडे सामान्यतः 3 वर्ग असावेच लागतात. त्याच्यामध्ये आहेत, पहिला आहे सामान्य प्रेक्षक असतो, एक रसिक असतो आणि एक समीक्षक असतो. आता नंबर 1 पाहूया आपण, सामान्य प्रेक्षक काय. सामान्य प्रेक्षकाच्या आवडीनिवडी साधारण लोकप्रिय असतात. जे सामान्य प्रेक्षक हा कलास्वाद पूर्णपणे समरस होतो, डुबून जातो, मन लावून त्याला सहभागी होतो. समोरची कृती वास्तव नसून काल्पनिक आहे, प्रतिकात्मक आविष्कार आहे व आपण त्यांचा आस्वाद घेतो हे भान तो विसरतो. सामान्य प्रेक्षकाकडे असलेले सखोल ज्ञान, समीक्षा व वृत्तींचा अभाव असतो. इतकेच काय केले तरी ढोबळ दोषही त्यांच्या नजरेस पडत नाहीत. कलेच्या ऐतिहासिक विकासांचा, कलात्मक तंत्रांचा, सिद्धांतांचा अभ्यास नसतो. सामान्य प्रेक्षक कलेकडे वरच्या फरकानुक किंवा एखादा संदेश देणारे साधन या दृष्टीने पाहत असतो. व्यक्तिगत जीवनातील भाव, भावना, प्रेरणापूर्तीचे साधन म्हणून कलेकडे न कळत तो वळतो. कलेने होणारे परिणाम या वर्गांवर अधिक प्रमाण होतात. एकूण कलांच्या आस्वादक वर्गात सामान्य प्रेक्षक संख्या अधिक असते. सामान्य जनतेपर्यंत कला पोचली पाहिजे असे रशियन विचारवंत लिओ टॉल्स्टॉय यांचे मत होते. केवळ उच्चभ्रूम किंवा श्रीमंत माणसापर्यंत कला पोचणे म्हणजे कला नव्हे, तर ती सामान्य जनतेपर्यंत पोचणे म्हणजेच ती खरी कला होय. रसिक आस्वादकांतील दुसरा वर्ग म्हणजे रसिक. त्यांच्याकडे तरल संवेदन क्षमता असते. तसेच त्यांच्या कृतीतील तरंग, अंततरंग, तंत्र, प्रेरणा इत्यादी ज्ञान देखील असते. त्याला असलेल्या पूर्ण ज्ञानामुळे त्याचा आस्वाद सामान्य प्रेक्षकांपेक्षा अधिक समृद्ध, अभिरुची, प्रसन्न असू शकतो. सामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून सुटलेले बारकावे रसिकांच्या नजरेतून सुटत नाहीत. कलेतील वास्तव हे कलात्मक आहे, भावनांचा साक्षात आविष्कार नसून अभ्यास आहे अशी जाणीव रसिकाला असते. त्यामुळे तो सामान्य प्रेक्षकांकडून हा वेगळा नसतो. तिसरा आहे समीक्षक. आस्वादकातील तिसरा वर्ग आहे समीक्षक. समीक्षक हा मुळात सदृश्य रसिक असायलाच लागतो. तो त्यांचे आवश्यक अट आहे. रसग्रहण करण्याची कलाकृती, विशेषण, मूल्यमापन, भव्य करण्याचे भान त्याला ठेवावे लागते. सदृश्यतेच्या जोडीने असणारी चिकित्सक बुद्धी रसिकांकडून त्यांना वेगळी करते. तो स्वतःचे मत आपल्या समीक्षेतून मांडतो. सामान्य प्रेक्षक आणि रसिक हे कलेबाबत काही प्रमाणात पूर्वग्राह्ययुक्त प्रतिक्रिया व्यक्त करतात, परंतु कलेकडे हा स्वतःचे पूर्णग्रह बाजूला ठेवून कलेकडे समीक्षक एक कला म्हणून पाहू शकतो. समीक्षकाला कला विश्वांचे व्यापक भान असते. त्यामुळे त्यांच्या समीक्षेतून सामान्य प्रेक्षकांना, काही रसिकांना पाहण्याची एक दृष्टी मिळत असते. समीक्षक लोकांना अभिरुची अधिक समृद्ध करीत असते. कलेतील बारकावे, अंतरंग, नाविन्य, उलक तो करीत असतो. त्यामुळे अधिक उच्च प्रतीचे आस्वादन घडू शकते. कलेचा आस्वाद घेण्याची वृत्ती त्यांच्या समीक्षकेकडून वाढू शकते. आपण आस्वादक या वर्गात 3 उपवर्ग मानले तरी त्यांचे वर्गीकरण हे परस्पर व्यवस्थित नाही. प्रत्येक समीक्षक एखाद्या कलेचा दर्जा असेल तर दुसऱ्या कलेचा तो अभिरुची सामान्य दर्जा